शाहीर शब्द ऐकल्यानंतर तुमच्या विचारामध्ये, डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये काय इमॅजिनेशन येतं किंवा काय आठवतं तुम्हाला? कोणतं चित्र निर्माण होतं? किंवा शाहीर हे कवी आहेत का? की त्यांचं वेगळं काव्य आहे? शाहीर लोकसाहित्यामधले आहेत का? किंवा त्यांचं वेगळं साहित्य आहे? यांचे विषय कोणते आहेत? यांची निर्मिती कोणती आहे? हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, परंतु कोणत्या कारणास्तव? म्हणजे या बरेच प्रश्न आहेत या शाहिराबद्दलचे. तुम्हाला त्याचं जर उत्तर माहीत असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे, है ना. माहीत नसेल किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मग सुरुवात करायची, करूया सुरुवात करणे अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. तर मुद्दा आहे शाहिरांचा. ठीक आहे. तर शाहीर हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर या शब्दामध्ये शाईर हा मूळ अरबी किंवा उर्दू शब्द मानला जातो. आता याच्यामध्ये पण आहेत वादविवाद त्याच्यामध्ये, परंतु हा आपला शब्द नाही आहे एवढं तर आपलं कळतं. तुम्ही उर्दू माना, अरबी, काही पुस्तकामध्ये त्या प्रकारचा उल्लेख आहे. ओके. तर इथं आपण म्हणूया की हा शाहीर जो शब्द आहे तो शायर आपण म्हणतो त्या प्रकारच्या शब्दावरून आलेला आहे. आणि हा फक्त शब्द दुसरीकडून घेतला आहे, बाकी काहीच आपण घेतलं नाही दुसरीकडून. म्हणजे परभाषेतून फक्त शब्द घेतलेला आहे. सगळं काही आहे ते मराठीच आहे. ठीक आहे. चाल, रीत, वागणं, बोलणं, सगळं जे काय आहे शायरामध्ये ते सगळं काय आहे शाहिरांचं स्वतःच आहे, मराठीचंच आहे. ठीक आहे. शब्द जरी त्यांचा असेल तरी. त्याच्यानंतर हे जे शाहीर आहेत यांना संत पंत यांच्यानंतरचं काव्य म्हटलं जातं. संत म्हणजे संत कवी, पंत म्हणजे पंडित कवी, आणि यांना तंत काव्य बी म्हणतात. शाहिरांना काय म्हटलं जातं? तंत काव्य. तंत म्हणजे तुंतुनेच्या आधारे आहे ना, ते काही साहित्य निर्मिती जी होते त्यांनी, त्याच्यामुळं तंत आहे ना. संत पंत, तंत हा शब्द ऐकला तर समजायचं की हां, ही शाहिराबद्दल बोलत आहेत. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाची गोष्ट शाहिराबद्दल. आता ही जी शाहिरांचं काव्य आहे, ठीक आहे, तर एक कवी असा बी उल्लेख केला जातो. जसं की कवीची कविता असते है ना, कवीची कविता असते, तसं शाहिराची शाहिरी असते है ना. त्यांची जी निर्मिती आहे, त्यांचा विषय किंवा तुम्ही म्हणू शकता त्यांचा आशय थोडासा कवीपेक्षा वेगळा नाही आहे, परंतु जी रचना आहे, शैली आहे, थोडीशी वेगळी आहे. नाहीतर त्यांना पण आपण असं म्हटलं असतं ना, कवीच म्हटलं असतं. शाहीर का म्हटलं जातं? शाहीर का म्हटलं जातं? काही तर कारण असलं पाहिजे है ना. तर तो भाग आहे की त्यांच्या शैलीमध्ये, रचनामध्ये किंवा तुम्ही भाषामध्ये म्हणा थोडासा फरक पडतो. किंवा काव्यविविधता हा बी शब्द घेऊ शकता, किंवा जे जीवन त्यांनी रेखाटलेलं आहे त्यांच्यामुळे बी म्हणू शकता, जो काळ आहे त्याच्यामुळे बी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. मग शाहिरी काव्याची जी सुरुवात आहे ती कधीपासून होते? तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं शिवाजी महाराजांच्या काळापासून झाली असावी. त्याचा काही उल्लेख नाही, कारण पंताच्या नंतरचा जो काळ आहे तो म्हणजे शाहिरांचा काळ म्हटला जातो. पंताचा काळ कधी संपतो तुम्हाला इसवी सन माहिती आहे, 1800च्या आसपास असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यामध्ये. परंतु सुरुवात तर अगोदरपासूनच झाली असेल ना शाहिरी काव्याची. तसं म्हटलं जातं की शाहिरी काव्याची सुरुवात हे त्याचा उल्लेख अगोदर मी पाहिजे, आता अभ्यास करत गेला तर खूप बुडात पण सापडेल म्हणा है ना. परंतु एक समजायचं झालं की हां, शिवाजी महाराजांच्या काळापासून शाहिरांच्या याची आहे, म्हणजे तो 16व्या 17 18 हा काळ त्याच्यामध्ये मांडला जातो है ना. आणि मग शाहिरी काव्यांचा जो इतका प्रसार आणि प्रचार झालेला आहे तो कधी? तो हा जो काही पेशव्यांचा काळ होता त्या काळामध्ये है ना. आणि तुम्ही असं बी म्हणू शकता की यांचं जे जीवन आहे हे का प्रसिद्ध झालं, म्हणजे किंवा तुम्ही म्हणू शकता यांचं काव्य का प्रसिद्ध झालं? कारण अगोदरच्या काव्यापेक्षा, संतांच्या पंतांच्या काव्यापेक्षा किंवा मराठी साहित्याच्या काव्यापेक्षा यांच्यामध्ये जे जीवन होतं ते व्यावहारिक होतं, रेखाटलेलं जीवन, संसारिक जीवन आहे. ठीक आहे. राजकीय जीवन, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की जे समोर दिसतंय, समकालीन वास्तव दिसतंय त्याच्याविषयी जास्त मांडायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यांनी आदर्शवाद मांडला असं नाही आहे. ठीक आहे, त्यांनी आदर्शवाद मांडला असं नाही आहे, परंतु जास्तीत जास्त वास्तवाला टिकून राहिले, त्याच्यामुळे हे अधिक प्रसिद्ध आहेत. आणि त्यांची इथली जी शैली आहे ती पण तुम्ही म्हणू शकता की इतर काव्यापेक्षा लोकांना डायरेक्ट त्यांच्या हृदयापासून पोहोचणारी आहे ना. हृदयाला चटका झटका हे शब्द तुम्ही वापरू शकता, ती लावते. हां, तर हे कारण आहे. आता ही जी त्यांनी रचना, शाहीर जेव्हा आपण असा उल्लेख करतो ना, तर शाहिरामध्ये 2 प्रकारची रचना असते, पोवाडा आणि लावणीची रचना. म्हणजे शाहिराची जी लेखणी असते किंवा जी रचना असते तर तुम्ही म्हणू शकता की 2 प्रकारचे काव्य करतात, पोवाडा आणि लावणी हा प्रकारचा भाग आहे. तर ही म्हणजे एक बेसिक माहिती आहे की शाहीर कोण, काय काय आहे त्यांच्यामध्ये, थोडासा इतिहास. आता याच्यामध्ये बुडात तुम्ही जर संशोधन करत असाल तर जाऊ शकता, परंतु आपल्यासाठी एवढी माहिती चांगली आहे, बस झाली. त्याच्यानंतर यांना बऱ्याच लोकांनी बरेच नाव दिले. अस्सल मराठी काव्य,
ठीक आहे. किंवा काही जण असं म्हणतात की हे जे शाहिरी आहे त्यांचे जे काव्य आहेत यांना म्हणजे शाहीर कोणतं, पहाटेचा शुक्र तारा वगैरे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यांसाठी आहे हा. काही जणांसाठी उल्लेख जरी केला असेल तर त्यांच्या पूर्ण एकत्रित काव्यासाठी हा शब्द वापरलेले जातात बऱ्याच वेळा, है ना. कारण त्याच्यातलं जे जीवन आहे, जसं तुम्हाला म्हटलं ना, संसारिक आणि व्यावहारिक आहे विशेषतः. आणि जे स्वप्नामध्ये आहे किंवा जे आपलं हवंसं वाटतं त्याच्यापेक्षा जे आहे ते आहे, म्हणून मराठी खरं जीवन तुम्हाला शाहिरामध्ये सापडतं. ठीक आहे. तर याच्यामुळं यांना विशेष महत्त्व आहे इतरपेक्षा. लोकसाहित्यामध्ये का म्हणत नाही, कारण लोकसाहित्याचा जो भाग आहे तो अगोदरचा अशा प्रकारचं साहित्य आहे की ज्याचा कर्ता नाही आहे, जे लिखित नाही आहे ना, जे परंपरेनं चालत आलेलं आहे, अशा प्रकारचं लोकसाहित्यामध्ये मोडतं. परंतु यांचा कर्ता धरता आहेत ना, यांचे नावं आहेत, कोण कोण लिहिली, कशी रचना केली, त्याच्यामुळं ते लोकसाहित्यामध्ये मोडत नाहीत. आणि यांचं जसं तुम्हाला विषय वगैरे म्हटलं ते वेगळं आहे. ओके. आता हे जे शाहीर आहेत ते आपल्या परीक्षेला पण येतात. म्हणजे UPSCच्या परीक्षेला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, ते समोर तुम्हाला दिसतात, मी काय वाचत नाही. परंतु थोडक्यामध्ये जसं की पहा, दुसरा प्रश्न आहे, सह्याद्री कवितेला आधुनिक मराठी कवितेची पहाट म्हटलं जातं, असे पण विचारतात. संत आणि पंडितामध्ये काय फरक आहे शाहिरापेक्षा, लावणी आणि पोवाड्याचे स्वरूप सांगा. हे UPSC वाल्यासाठी, MPSC वाल्यासाठी आहे ना, की त्यांना प्रश्न विचारतात. म्हणजे इतर जरी ऐकत असतील तर त्यांना हे की UPSC MPSC मध्ये चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये, आहे ना. जवळपास 2025 पासून 10 प्रश्न विचारलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही अभ्यास करत असाल तर शाहिरी कवितेचे प्रकार कोणते, त्यांचं वाङ्मय कोणतं आहे आणि गुणदोष, हे जर तुम्ही अभ्यास केलात. काही शाहिरावर कमी फोकस केला जातो, जसं की आनंद फंदी वगैरे यांच्यावर विचारलेला आहे. पेपर 2 मध्ये विचारला जातो, परंतु हे त्यांच्यासाठी की समोर दिसते ना तुम्हाला, है ना. आपण पुढे जाऊया, हे तुम्ही वाचा स्वतःहून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की शाहिरांची जी कविता आहे ती 2 प्रकारची. ठीक आहे. पोवाडे आणि लावण्याची रचना. पुढे जाण्या अगोदर हे पण अगोदर की इथे एक डाउनलोड ॲप म्हणून दिसते तुम्हाला. म्हणजे तुम्ही म्हणसाल हे काय आहे, तर तुम्ही अनोखी लाईफचं जे पेड आहे ते पण घेऊ शकता, जिथं UPSC MPSCचं मराठी साहित्य, इथिक्स, निबंध शिकवलं जातं आणि त्याची नवीन बॅच पण सुरू होत आहे. तर तुम्ही ते पण घेऊ शकता. ओके. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. तो मध्येच भाग येतो, कधी कधी किचकट वाटतं. तर शाहिराची जी रचना आहे ती 2 प्रकारची. पोवाड्याबद्दल तुम्ही जर बोललात तर एक प्रकारचा वीर रस असतो. हा जी हो हो असं काहीतरी म्हणतात, पहा मला तेवढं येत नाही आहे ना, माफी असावी, आहे ना. तर ते एक प्रकारचा वीर रस भरला जातो तुमचा सांगताना. अशा प्रकारची शैली असते, पहा त्याच्यामध्ये ते गीत पण असतं आणि एक प्रकारचा संवाद पण असतो, आहे ना. सुसंवाद एक प्रकारचा तुम्ही म्हणू शकता, की पुढच्या व्यक्तीला असं वाटतं की आपण तिथं उभा आहोत, ते सगळं चित्र पाहत आहोत. अशा प्रकारचं एक वीर रस निर्मिती तुम्हाला पोवाड्यामध्ये पाहायला मिळते. विषय कोणते असतात पहा पोवाड्यामध्ये, तर व्यक्तीवर असू शकतो, है ना. जे आदर्शवादी व्यक्ती वगैरे आहेत, शिवाजी महाराज हे सगळे, किंवा देवी वगैरे, त्यांच्यावर बी असू शकतं. घडलेल्या घटनावर असतं. युद्धाचे प्रसंग आहे त्याच्यावर पण पोवाडे रचले जातात. किंवा राजकीय जे घडामोडी असतात, जसं की अगोदर त्या पेशवांच्या काळामध्ये जे घडामोडी होतो त्यांच्यावर पण हे पोवाडे रचले जायचे. आता असं नाही की त्यांच्या चांगल्याच गोष्टीवर रचले जायचे, त्यांच्यावर टीका पण केली जायची, है ना. पोवाड्याच्या माध्यमातून म्हणा, लावणीच्या माध्यमातून टीका पण होत असे, है ना. म्हणजे असं नाही की सगळंच गुलाबी असतं, है ना. कारण ते शाहीर होते, है ना. त्यांना जसं वाटलं, जसं बोचलं, जसं टोचलं तसं लिहिलं त्याच्यामध्ये. ठीक. त्याच्यानंतर यांच्यामध्ये एक मुद्दा आहे पोवाड्याचं सामाजिक प्रबोधन, त्या काळानुसार, है ना. या काळानुसार बी असू शकता, है ना. जर तुम्ही ऐकलं असाल, जे शाहिरांचे आताचे जे नवीन शाहीर आहेत त्यांचे जर तुम्ही ऐकलं असाल तर सामाजिक प्रबोधन करतात ते. ओके. मुख्यतः पोवाड्याचा जेव्हा आपण उल्लेख केला जातो तेव्हा राजकीय जीवन महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये. म्हणजे राजकीय जीवन समकालीनचं असावं असं नाही, सगळ्या काळाचं. तर पोवाड्याची रचना अशा प्रकारची असते. एक वीर रसात्मक काव्य म्हणून तुम्ही पोवाड्याकडे पाहू शकता. सगन भाऊ, काय हे बरेच आहेत पहा त्याच्यामध्ये, की तुम्ही ऐकलं असाल. त्याच्यामुळे असं नाही की तुम्हाला ते माहीत नाहीत, पर मे बी असू शकतं की त्यांच्याविषयी तुम्ही विसरला असाल, कारण अभ्यास नसेल तर, है ना. असं होऊ शकतं त्याच्यामध्ये. होनाजी बाळ नाव ऐकलं असाल का, ते पण यांच्यामध्ये येतात. म्हणजे असे भरपूर आहेत, 6-7 तर तुम्हाला नाव माहीत असावेत जर अभ्यास करत असाल किंवा परीक्षा देत असाल तर. ओके. त्याच्यानंतर लावण्याबद्दल जर आपण उल्लेख केला तर लावण्याबद्दल अगोदरच असं तुम्ही म्हणू शकता की लावणी म्हटलं की त्यांना वेगळ्या अर्थाने पाहिलं जातं, परंतु ही एक शाहिराची रचना आहे. ठीक आहे. आणि ही शाहिराची अशी प्रकारची रचना आहे की ज्याच्यामध्ये विषय हा संसारिक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो भाग असा श्रंगारिक वाटतो. म्हणजे तुम्ही जर म्हटलात की एक त्यांचं समाज जीवन आहे. ठीक आहे. समाज जीवन म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जे राहतात समाजामध्ये, राजकीय जीवनापेक्षा वेगळं असं ते त्याच्यामध्ये तुम्ही प्रकट झालेला तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु काही लोकांनी लावणीचा चुकीचा अर्थ घेतलेला आहे. ठीक आहे.
फक्त याच्यात मराठमोळा जो अंदाज आहे तो आहे. काही जर तो अश्लीलता भाग वगळला तर बाकी सगळा भाग तो खरंच एक काव्यासारखा आहे, पाहण्याजोगा आहे, आपण असं म्हणू शकतो. आता ही जी समाज मान्यता आहे, लावणीची जी समाज मान्यता आहे, ती तुम्ही असं म्हणू शकता की काही जणांनी चुकीच्या अर्थाने घेतला आहे म्हणा, किंवा एक प्रकारचा व्यावसायिक म्हणून पाहिला असेल. परंतु जर तुम्हाला माहीत नसेल तर सुरुवातीला जी लावणी होती ना, ती आध्यात्मिक स्वरूपाची होती. पहा तुम्ही, म्हणजे मागं जर तुम्ही जाऊन पाहिला तर तुम्हाला हे सापडतं की लावणीचं स्वरूप आध्यात्मिक होतं. त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न असायचे, सवाल जवाब वगैरे म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. अशा प्रकारचा तो सगळा भाग चालायचा. ठीक आहे. परंतु काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला. खरं तर हे समाजभाष्य आहे, विविधता आहे. विविधता पहा की नवरा बायकोचे रुसवे फुगवे, किंवा एक निपुत्रिकेचं दुःख आहे, किंवा एखादी स्त्री आहे तिला सासरी काहीतरी होत आहे म्हणा, अशा प्रकारचं, किंवा समाजामध्ये अनाचार माजलेला आहे ना, किंवा हा जो काही एक व्यक्ती आहे बायकोला विशेष महत्त्व देतो म्हणा, किंवा आईला महत्त्व देत नाही, अशा प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे बी म्हणू शकता की लावणीमध्ये एक प्रकारचा विरह असतो है ना. म्हणजे असं नाही की फक्त ते शृंगारच आहे ना, एक प्रकारचा शृंगारच आहे त्याच्यामध्ये, नाही असं नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु तो एक भाग आहे. ठीक आहे, एक भाग आहे त्याच्यामध्ये. आपण त्या एकच भागाला इथं उचलून धरलेला आहे. म्हणजे आजच्या काळातल्या लोकांनी लावणी म्हणजे की ते तसाच अर्थ काढला जातो, तसं नाही आहे. ठीक आहे, विषय विविधता आहे त्याच्यामध्ये, समाजभाष्य आहे, व्यावहारिक जीवन आहे, जीवनात जे घडतं तो भाग आहे. परंतु नकोशा अर्थामुळे लावणीला वेगळीच मान्यता प्राप्त झालेली तुम्हाला पाहायला मिळते. परंतु ही जी रचना आहे खऱ्या अर्थाने कुणाची आहे, शाहिरांची रचना तुम्हाला पाहायला मिळते है ना. जसं तुम्हाला म्हटलं की याचं आध्यात्मिक रूप सुद्धा होतं, म्हणून आपण म्हणू शकतो की याला वेगळ्या नजरेनं पाहायला हवं. कारण 1945च्या आसपास लावणीवर बंदी घातली होती, म्हणजे या प्रकारचं, कारण ते अश्लीलता त्याच्यामुळे आल्यामुळे. परंतु त्याचं रूप बदलत जर गेलं, आता सध्या तुम्ही पाहू शकता की रूप थोडंसं बदललेलं आहे. परंतु ती मान्यता आहे ना, जो आपल्याकडे म्हणतो ना एक प्रकारचा पूर्वनिर्धारित दृष्टिकोन आहे, तो वेगळा असल्यामुळे आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. ओके, तर आता ही जी काही लावणी पोवाड्याची रचना जी शाहिरांनी केलेली आहे, ते संत पंथापेक्षा वेगळी कशी आहे असं जर विचार केला तर संतांच्या रचनेमध्ये पहा, वर्णभेद, जातीभेद, विषमता किंवा परमार्थ साधण्याचा मार्ग तुम्हाला पाहायला मिळतो आहे ना. म्हणजे तिथं तत्त्वज्ञान, कर्म, नीती सगळ्या लोकांना सहज भाषेमध्ये पठाव्यात आहे ना. म्हणजे एक प्रकारचा मग त्यांनी संतांचा जो भाग आहे ते एक समता आहे, एक प्रकारची समता की सगळे आपण एकसारखे आहोत. त्याच्यामुळं तर ते पंढरपूर एक क्षेत्र पाहायला मिळतं तुम्हाला त्याच्यात. आणि जे काही नीतीचा भाग आहे म्हणा, किंवा एक सामाजिक जीवन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी विशेषपणे काम केलेलं पाहायला मिळतं. आता खूप बोलता येतं आहे ना संतांविषयी, परंतु थोडक्यात जर सांगायचं झालं, पंडित कवीचं कसं आहे, संतांपेक्षा वेगळं आहे ना. जसं त्यांचं सामाजिक जीवन अधिक आहे संतांचं, तसं पंथाचं वेगळं आहे. त्यांना काय आहे की एक प्रकारचे ते पंडित आहेत, जसं की मुक्तेश्वर, रघुनाथ, वामन पंडित, श्रीधर, सामराज, विठ्ठल, निरंजन, किती तर आहेत, मोरोपंत आहेत. आणि यांचं जे जीवन होतं ते आर्थिकदृष्ट्या सुलभ होतं. त्याच्यामुळं त्यांना मान सन्मान, प्रसिद्धी, किंवा जे संस्कृतमधलं काव्य आहे मराठीमध्ये आणायचं होतं, तशा प्रकारचं रचना आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांचा जो एक प्रकारचा आपण म्हणतो ना की वाचक म्हणा, किंवा त्यांना ऐकणारा जो वर्ग होता तो मर्यादित होता. कारण पंडित म्हणलं कोण ऐकणार, तेच मर्यादित वर्ग होता. त्याच्यामुळं यांनी पौराणिक किंवा तुम्ही म्हणू शकता की जर आदर्शवादी या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे सामान्य वर्गापुरतं न पोचणारे जरा हे पंडित आहेत. ठीक आहे, असं नाही की पोचले नाही तर, परंतु ते जसं की संत पोहोचले तसं पंडितांना पोहोचता आलं नाही. परंतु या दोघांपेक्षा सरस ठरले हे आपले शाहीर. कारण पहा, शाहिरांनी त्या काळातली घटना, त्या काळातली पराक्रम म्हणा, किंवा सामाजिक जे घडामोडी आहे त्याच्यावर त्यांनी काव्य रचलं आहे ना, नाट्य पद्धतीने ते मांडलं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की एक प्रकारची सामाजिक जागृतीचं पण काम केलं. आदर्शवादी नाही ना ते, आपल्यापैकी बसणारा जो संत आहे, म्हणजे पंडित आहे, शाहीर आहे, तो गातोय, काहीतरी सांगतोय, या प्रकारची रचना तुम्हाला पाहायला मिळतं. आणि इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये तुम्ही म्हणू शकता की थोडीफार वैचारिक जागृती बी म्हणू शकता. म्हणजे असं बी असू शकतं की त्या काळामध्ये, आता 1800चा जो काळ जर तुम्ही म्हटला तर एवढा काही प्रचार नव्हता, तरी पण त्या काळानुसार हा एक भाग होता की हां, हे आपल्या जीवनासाठी काहीतरी करतायत किंवा आपलं जीवन मांडतायत अशा प्रकारचं. त्याच्यामुळं त्या मोठ्या पारतंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा हे राम जोशी म्हणा, होनाजी बाळ, आनंद फंदी वगैरे यांनी काव्य रचलेले आहे. थोडंसं म्हणजे आपल्या जीवनाला जास्त पाहण्याचा व्यक्तिवादी दृष्टिकोन तुम्हाला यांच्यामध्ये पाहायला मिळतो. रचना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं की भोपाळ्या, पोवाडे, लावणी यांना अशा प्रकारच्या रचना तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यामध्ये शौर्यगाथा, एक प्रकारचं सहज असलेलं वर्णन, त्यांची स्वतःची प्रसादिक भाषा,
नाट्यमय तालबद्ध आविष्कार वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे हे वेगळे आहेत. आता कवितेपेक्षा सुद्धा तुम्हाला वेगळे पाहायला मिळतात. यांचा विषयच वेगळा, यांचा आशयच वेगळा, यांचा विचारच वेगळा तुम्हाला या शाहिरामध्ये पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचे हे शाहीर आहेत पहा. आता शाहिराविषयी आणखी बरंच काही बोलता येतं, त्यांच्यामध्ये जाता येतं, त्यांचे शाहिरांचे जे काय रचना आहे त्यांच्याविषयी सांगता येतं, परंतु हे थोडक्यात माहिती की काय काय आहे, कसं कसं आहे. ओके, तर इथंच थांबूया मग. बाकीचा भाग तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. यस, जर आवड असेल तर, नसेल तर काय, एवढं बी सफिशियंट आहे. तर तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.